नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी वैदिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, इस्लाम धर्मातील व्यक्ती त्याच्या बहिणीशी लग्न का करतात? इस्लाम धर्माविषयी तुम्हा सर्वांना माहिती असेलच, पण या धर्माचे खरे सत्य तुम्हाला माहित आहे का? इस्लाममध्ये अशा गोष्टी का केल्या जातात हे तुम्हाला माहित आहे का? इस्लाममध्ये लोकांना जाळले जात नाही तर दफन का केले जाते? मुसलमान सर्वाधिक मांस का खातात? आजच्या व्हिडिओमध्ये अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आम्ही तुम्हाला इस्लाम धर्माच्या अशा सत्य गोष्टीची ओळख करून देणार आहोत ज्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित होशाल। अनेक मुस्लिम लोकांनाही हे सत्य माहीत नसेल। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत त्या सर्व गोष्टी तार्किक असतील, त्यामुळे कृपया हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला इस्लामच्या अशा सत्याची ओळख करून देणार आहोत जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल। तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण अर्धे ज्ञान हे कधीही घातक असते। मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनेलवर आला असाल तर आमचे मराठी वैदिक ज्ञान हे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे रहस्यमय आणि धर्माशी संबंधित व्हिडिओ मिळत राहतील। चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, इस्लाम धर्माचे सत्य जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रामायणाबद्दल माहिती असायला हवी। रामायणात सर्व राक्षसांचा वध झाला होता, पण केवळ रावणाची बहीण शूर्पणखा मारली गेली नाही, तर तिचे नाक आणि कान कापून तिला जीवदान देण्यात आले होते। त्यानंतर शूर्पणखाने आपला चेहरा कापडाने लपवून ठेवला। रावणाच्या मृत्यूनंतर शूर्पणखा पती शुक्राचार्यांकडे गेली आणि वनातील त्यांच्या आश्रमात राहू लागली। राक्षसांचे वंश संपुष्टात येऊ नये म्हणून शुक्राचार्यांनी महादेवाची पूजा केली आणि महादेव प्रकट झाले आणि महादेवाने आपले शिवलिंग शुक्राचार्यांना दिले आणि सांगितले की ज्या दिवशी कोणीही हिंदू या शिवलिंगावर गंगाजल अर्पण करेल त्या दिवशी राक्षसांचा नाश होईल। तोपर्यंत राक्षसांचा जो वंश आहे तो असाच चालू राहील। आता त्या शिवलिंगापर्यंत कोणीही हिंदू पोहोचू नये आणि राक्षसांचे वंश कधीही संपुष्टात येऊ नये अशी शुक्राचार्यांची इच्छा होती, म्हणून भीतीपोटी शुक्राचार्यांनी हिंदूंपासून दूर वाळवंटात त्या शिवलिंगाची स्थापना केली, जी आज सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे आहे। आणि म्हणूनच लोक म्हणतात की मक्का मदिना येथे एक शिवलिंग आहे ज्यावर गंगाजल अर्पण केल्याने पृथ्वीचा पूर्णपणे कायापालट होईल। पौराणिक कथांवर विश्वास ठेवला तर हे तेच ते शिवलिंग आहे जे शुक्राचार्यजींनी हिंदूंपासून वाचवण्यासाठी त्याला वाळवंटात ठेवले होते। आणि याच कारणास्तव कोणताही हिंदू मक्का मदिनामध्ये प्रवेश करू शकत नाही, कारण मक्का मदिना येथील या शिवलिंगावर कोणत्याही हिंदूने गंगाजल ओतले तर शूर्पणखाचे वंशज पूर्णपणे नष्ट होतील। त्यावेळी शूर्पणखा नेहमी चेहरा झाकून ठेवायची, म्हणून आजही इस्लाम मानणाऱ्या स्त्रिया तोंड झाकून ठेवतात। हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण शुक्राचार्यांनी त्यांना वरदान दिले म्हणून शूर्पणखाच्या वंशजांना आज मुसलमान म्हटले जाते। म्हणूनच मुस्लिम विशेषतः शुक्रवारला महत्त्व देतात। या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनात एक गोष्ट येईल की शेवटी इस्लामचा जन्म कसा झाला? तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की इस्लाम हा धर्म नाही, तो एक धार्मिक दिनक्रम आहे। धर्म म्हणजे आपल्या जमातीत किंवा आपल्या समुदायात लोकांची वाढ करत राहणे, म्हणजे आपल्या जमातीत राहणारी माणसे वाढवायची। मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की इस्लाम धर्माची स्थापना करणारे मोहम्मद हे अरबस्तानचे रहिवासी होते आणि अरब देशांमध्ये फक्त वाळवंट आढळते। तेथे जंगल नाही, कोणतीही हिरवळ नाही, पण तिथे फारच कमी वनस्पती आहेत। त्यामुळेच तिथल्या लोकांचा मृत्यू झाल्यानंतर जाळण्यासाठी लाकूड नसल्याने त्यांचा मृतदेह जमिनीत पुरला जात असे। आता वाळवंटात हिरवळ नाही, म्हणूनच तिथला हिरवा चमकदार रंग पाहून तेथील माणूस त्याच्याकडे आकर्षित होतो।
म्हणूनच इस्लाम धर्मात हिरव्या रंगाला इतके महत्त्व दिले जाते. वाळवंटातील उष्णतेमुळे कोणाचीही स्थिती बिघडू शकते. तिथले लोक कडक उन्हात वाळवंटात प्रवास करत असत आणि त्यामुळेच उन्हाच्या उष्णतेने आजारी पडू नये म्हणून तिथले लोक डोके झाकण्यासाठी टोप्या वापरू लागले. आणि ती प्रथा आजही सुरू आहे. तेथे तुम्हाला दिसेल की अरब देशांमध्ये लोक सूर्याच्या उष्णतेमुळे नुकसान होऊ नये म्हणून डोक्यावर कपडे बांधून ठेवतात. अरब देशांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. अशा तऱ्हेने मूत्रमार्ग स्वच्छ करताना पाणी खराब होऊ नये म्हणून तिथल्या लोकांनी त्या धर्माच्या लोकांची खतना करायला सुरुवात केली. मित्रांनो, खतना म्हणजे प्रायव्हेट पार्टचा पुढचा भाग कापला जातो आणि ही गोष्ट आजवर चालत आली आहे. सर्वजण एकाच समूहात राहत असल्याने त्यांनी एकमेकांशी विवाह केला होता आणि लग्न करण्यासाठी त्यांना दूरच्या नात्याची गरज नव्हती. पण ते लोक लग्न करण्यापूर्वी आपण ज्याच्याशी लग्न करत आहोत तो आपला सख्खा भाऊ किंवा बहीण नाही याची त्यांनी काळजी घेत होती. काका, मामा किंवा मावशी यांची मुले असतील तर त्यांच्याशी ते आरामात लग्न करायचे. अट एवढीच होती की मुलामुलीचे लग्न इस्लाममध्ये करताना त्या दोघांचा एकाच मातेच्या गर्भातून जन्म झालेला नसावा. आता खानपानाबद्दल बोलायचे झाले तर ते तुम्हा सर्वांना माहीत आहे की अरब देशात वाळवंटाशिवाय काहीच सापडणार नाही. तेथे फळांची लागवड किंवा लागवड करणे शक्य नव्हते. त्यामुळेच तिथले लोक जनावरांची हत्या करून आपले अन्न बनवत असत आणि तीच परंपरा आजही कायम आहे. गहू, तांदूळ, फळे, भाजीपाला आज सर्वत्र पोहोचला असला तरी इस्लामचे लोक आजही पूर्वीप्रमाणेच प्राण्यांना मारून खाणे पसंत करतात. आणि ते त्यांना कुर्बानीचे नाव देत असे आणि जेव्हा जनावराचा बळी दिला जात असे तेव्हा अल्लाहचे स्मरण केले जात असे जेणेकरून जनावराच्या मृत्यूचे पाप त्यांच्या डोक्यावर राहू नये. ही गोष्ट हळूहळू वाढत गेली आणि त्याचे प्रथेत रूपांतर झाले आणि आता हा सण जगभर एक सण मानला जातो जिथे लोक प्राण्यांचा बळी देतात आणि खातात. आणि ते कुठल्याही प्राण्याला मारून खाण्यास अजिबात संकोच करीत नाहीत. मित्रांनो, वाळवंटी प्रदेशात मूर्ती वगैरे बनवायला माती नसते हे आता तुम्हा सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या जमातीतून म्हणजेच आपल्या धर्मातून मूर्तीपूजेला नकार दिला. या जमातींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे त्यांनी कमी भांडी ठेवली आणि एकाच ताटात 4 ते 5 जण बसून जेवण करायचे. मुस्लिम समुदाय अधिकाधिक वाढवता या हेतूने ह्या समुदायातील पुरुषाला 4 विवाह करण्याची परवानगी होती. या सर्व बाबींवर नीट चर्चा केली तर यातून एक गोष्ट स्पष्ट होते. इस्लाम हा धर्म नसून केवळ लोकसंख्या वाढविण्यासाठी निर्माण झालेली जमात आहे. आणि त्याचे नियम ही तत्वे नसून त्यांची दिनचर्या आहे. त्यांना जसं वातावरण मिळालं तसं ते जगू लागले आणि आजही आजूबाजूचं वातावरण बदलूनही हे लोक त्याच पद्धतीने आपलं आयुष्य जगत आहेत. आम्ही तुम्हाला इस्लामशी संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. ती माहिती सर्व खरी आहे. मित्रांनो, आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच व्हिडिओ मिळत राहतील. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तोपर्यंत धन्यवाद.